सगळ्यात महत्त्वाचं एक सगळ्या शेतकऱ्याला सांगतो, 1 जून नंतर पडलेला पाऊस कधी महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदरचा अवकाळी धरायचा. तर केरळमध्ये काय होणार, 30-31 लावायच्या नंतर फास्ट येत राहत असल्यामुळे यावर्षी खूप चांगलं झालं आहे. 2-3 टप्प्यात पेरण्या होती. 5, 6, 7, 8, 9ला जे पाऊस येईल त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याच्या होती. त्याच्यानंतर 16, 17, 18, 19च्या दरम्यान जूनमध्ये एक पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये काही जणांचे पेरणे होते. आणि याच्यातून जर काही उरले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाकीच्यांच्या पेरण्या होतील. डग साहेब, आता काही शेतकऱ्याचे प्रश्न होते, तुम्ही बियाणं सजेस्ट केलं होतं, हे बियाणं लावा ते बियाणं लावा, तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे कसं करावं नेमकं? माझं म्हणणं आहे शेतकऱ्याला, आपल्या नातेवाईकाला, आपल्या पाहुण्याला ज्या बियाणाला ज्याचा उतार आला ते बियाणं निवडायचं. म्हणजे आपण आपला अनुभव घ्यायचा, गेल्या वर्षी आपल्याला कसं राहिलं, आपल्या पाहुण्याकडे कोणतं बियाण्याचं वाण होतं आणि त्याच्यानुसार आपण आपलं बियाणं स्वतःच्या याच्यावर निवडायचं. डग साहेबाच्या मते मी स्वतः बियाणं सांगितलं म्हणून तुम्ही लावू नका. आपल्या नातेवाईकाला, आपल्या मित्राला, ज्यांनी अनुभव घेतलेला त्या बियाणाचा, त्यांच्या मते त्यांनी अनुभव घेतला त्यानुसारच तुम्ही बियाणं निवडा, योग्य बियाणं निवडा आणि पेरणीचं नियोजन करा. डग साहेब, आता इथून पुढं समजा जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे एकदा सविस्तर सांगा. यात जूनमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे. जूनच्या मध्ये आणखीन कंप्लीट आज 24 मे, आजच्यानं कंप्लीट 12 दिवस म्हणजे पाऊस यायला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 जूनला मान्सूनचा पाऊस येतो. तर यावर्षी बरोबर वेळेवरच यायला आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यायचे आणि पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा. जमिनीत ईदभर ओल असले तर कधी पेरू शकता. पण काय होतं की मान्सून यायच्या अगोदर काही ठिकाणी खूप म्हणजे पेरणीला लायक पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा. काही ठिकाणी नाही पडणार तर त्यांनी पेरणी त्यांची थांबवायची. पण पेरणी करत असताना, लागवडी करत असताना खतं टाकायचे निर्णय स्वतः घ्यायचे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण तुम्हाला सांगतो, यावर्षी मात्र मान्सूनचं खूप पोषक वातावरण आहे. कंप्लीट 30 आणि 31 तारखेला मात्र केरळला चांगलं दणदणीत आगमन होणार आहे. आपल्या केरळच्या देवभूमीवर मान्सून दाखल होऊन त्याच्यानंतर काय होणार आहे, 5, 6, 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये म्हणजे जून लागल्याच्या नंतर हळूहळू ते आपल्या महाराष्ट्राकडे प्रत्येक भागावर पसरत जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.